हा बघा ॲक्शन रिप्ले. पॅडल स्वीप केला होता. धावसंख्या धावफलकावरती 35. 2 ओव्हर 35 धावा, 17.5ची धावगती. या ओव्हरमध्ये 20 आलेले आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ घेऊ नका, मॅच सुरू करा, थांबू नका. बॉलिंग साठी तयार चंद्रकांत आणि आमचे सुजल सध्या ट्रॉफी कव्हर करतायत आणि त्यांना आता मात्र पुन्हा एकदा न्यावं लागेल घरी आणि पुन्हा उद्या घेऊन यावं लागेल. ही रोज कसरत करावी लागेल. फायनल डेला मात्र फायनल झाल्यानंतर या ट्रॉफीज जे विनर्स असतील त्यांच्याकडे जातील. तर बॉलिंग मार्कवर चंद्रकांत येत आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर मोहसिन. उंचा लांब जाईल का आणि हो गेलाय थेट सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मोहसिनच्या बॅट मधून आलेला तडाखा. खराब बॉल होता, फुल टॉस होता. कुठली लाईट बंद करायची, टॉवरची, गाडीची? धावसंख्या 41. थांबा, हे मॅच होऊ द्या, सगळ्या लाईट्स ऑफ होतील. हो स्लोअर होता, प्लॅन मिस. बघा ऍक्शन रिप्ले. सुपर डिलिव्हरी. पडल्यानंतर बाहेर काढतोय, बाहेर निघतोय चेंडू. धावसंख्या 41. कव्हरच्या दिशेने फिल्डर इन ऍक्शन मध्ये. स्टॉप, अगदी डगआउटच्या समोर चेंडू थांबवलाय. या 2 धावा येतील. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे 43. तर चांगली धावगती आपण बघताय. प्रोजेक्टेड स्कोर 69 दाखवतोय. हो नो बॉल, नो वरती आलेला हा चौकार. 1+4 प्लस फ्री हिट. तो 48 धावा झाल्यात. ही धावसंख्या 60च्या पुढेही जाऊ शकते. अशा पद्धतीने सध्या बॅटिंग सुरू आहे. बॉल आला आला. चंद्रकांत 13 धावा 3 बॉल मध्ये आतापर्यंत खर्च केलेले आहेत. ओह व्हॉट अ शॉट. लांब लचक हा षटकार. फिफ्टी 50 पूर्ण. वावंजी संघाच्या 54. आणि या दरम्यान या 2 धावा धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती म्हणजे
56 धावा या ओव्हरमध्ये 21 आलेले आहेत. 2 षटकार, 1 चौकार, 2 दुहेरी धावा, नो बॉल देखील आहे. आणखीन एक प्रहार, चेंडू सीमारेषेबाहेर, सिक्सर. 4 आहे का? ठीक आहे ठीक आहे. तर 60 धावा 3 ओव्हरमध्ये झालेल्या आहेत. धावांची गती 20ची आपण बघतायत. अत्यंत हेल्दी रन रेट. मोहसिन गेल 36 वरती, प्रवीण नॉट आउट 10 वरती. बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत. ही धावसंख्या 70च्या पुढे जाऊ शकते. अखेरचं षटक घेऊन येत आहेत रतन. 60 धावा धावफलकावरती आहेत. कट केलाय, गॅप आहे, फिल्डर येतात डीप पॉइंट वरना बॅकवर्ड पॉइंटला. या दरम्यान या 2 धावा येतील. धावसंख्या धावफलकावरती 62. ओ वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 63. हवेत आणि झेल ड्रॉप झालाय. वासूला नाही पकडता आला आणि आणखीन एक धाव ऍड झाली आहे. 3 धावा येतील. धावसंख्या धावफलकावरती 66. बॉलिंग मार्क वर तयार रतन. पुन्हा एकदा अजूनही 4 चेंडू शेष आहेत. ऑन साइडला फिल्डर, नो चान्स फॉर फिल्डर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. तर 70 धावा झाल्यात. फायनलची मॅच हाय स्कोरिंग. अजूनही 3 बॉल आहेत. 80 येऊ शकतात. आणि या दरम्यान आपण बघतायत 4 धावा प्लस वाईट, एकूण 5 धावा. 75.
75. रेड बुल द्यायचे होते सगळ्यांना. हो, पुन्हा एकदा सुंदर फटका. फिल्डर आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या दरम्यान येतील. धावसंख्या धावफलकावरती एकूण 77. मोहसिन 42 वरती. बघूया, 2 हिट इथून आले मोहसिनच्या बॅटमधून, तर अर्धशतक बघायला मिळेल. 2 चौकारही चालतील. वेस्टॉप आणि या दरम्यान ओहो, तिसरी धाव येईल. 34चाही प्रयत्न केला जाईल आणि या दरम्यान बघा, भाग मिल्खा भाग. 4 धावा. 40+ वाले 4 धावू शकतात, पण कुठेतरी हवागुल झालेली आहे. आणि 4 धावेने मोहसिन 46 वरती, टीम 81 वर. तर मोहसिनला बघूया पहिली 50 पूर्ण होते का. दमछाक झालेली आहे. धावले खरे मोठ्या जोशामध्ये, पण माहिती आहे की त्रास झालाय. 1 बॉल. चौकार आला इथून, तर मग मोहसिनचं अर्धशतक, पहिली 50 आणि स्पर्धेची पहिली 50 होईल. नाही, ही ओव्हर काही संपायचं नाव घेत नाही. ब्याऐंशी. हायएस्ट टोटल, ती देखील 4 ओव्हरमध्ये. हो, समोर फिल्डर आहेत. वेस्टॉप. 2 धावा या दरम्यान येतील आणि अशा प्रकारे डाव पहिला संपलाय. संघाची धावसंख्या 84, मोहसिनची 48. 2 धावा कमी पडल्या आणि हे एकदम स्ट्रॉंग बॅटिंग कार्ड तुम्ही बघू शकाल. मोहसिन 48 वरती नॉट आउट राहिले. ऋषी 12 वरती बाद झाले. LBW. प्रवीण मात्र 15 वरती नॉट आउट राहिले. अशा प्रकारे हे 21ची सरासरी राखलेली. 84 धावा आणि 85 धावांची गती. आणि कुठलाही गोलंदाज बघा बॉलिंग कार्डवरती, अमरने 15 दिल्या, त्याच्यानंतर संदीपने 20 दिल्या, त्यानंतर चंद्रकांतने 25 दिल्या, रतनने 24 दिल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 होत्या. पुढच्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं तब्बल धावा एकूण आलेल्या होत्या, त्या म्हणजे 49. तर वळूया आपण पुढच्या सत्राकडे. या ऐकूया अखेरचं सत्र कसं असेल नितीन काळन सरांच्या आवाजात. धन्यवाद. एटी 85चं टार्गेट आहे. चला, वामजे 40+ फिल्डिंग लावून घ्या लगेच. 85 धावा चेस करायचे आहेत. सागर फराट सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत, नाही का? आता घ्या त्यांना इकडे. त्यांच्या बरोबर कोण आहेत? सुजल. क्या बात आहे बघा. ओमसा MTCचे आमचे या वाहिनीचे सर्व आपण पाहतोय. सागर फराड आणि सुजल वजे बघा त्यांच्या सोबत आहेत. त्यांची प्रचंड मेहनत. कॅमेरामॅन कोण आहेत? विराज पाटील.
चला चला फिल्डिंग लावून घ्या. पाणी देतो फिल्डिंग तर लावा, सर्व भेटेल. पंच बघा, रमेश म्हात्रे सर सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत. आता वाजले की 2:55. चला 3:15 पर्यंत मॅच संपवायची आपल्याला. म्हणजे रमेश सर 3:15 ला मॅच संपवून आपण जय हिंद जय महाराष्ट्र. मोसीम थकलेत का? करण बघा, करण आता डोकं खाजून काय होणार आहे. परेश पाटील बघा सध्या स्क्रीनवरती आहेत. काय किपिंग केली आतापर्यंत त्यांनी या स्पर्धेमध्ये. चला मॅच सुरू करायची. सलामी जोडी मैदान दाखल झालेली आहे. संदीप आणि अमर. थांबा एक मिनिट. कॅप प्रवीण पाटील यांनी काढली. प्रकाश आलेत का? ओके. मुस्लिम थोडेसे थकलेले आहेत. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. प्रकाश आलेत पहिल्या ओव्हरमध्ये. पंच काय इशारा करतायत. इथे फटका जबरदस्त आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल सीमा पार चौकार. पहिला चौकार. अमरने सुद्धा या स्पर्धेत जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. 85 जरी चेस करायचे असतील क्रिकेट आहे. एका बॉलमध्ये 5 आलेत. अमरने सुद्धा पहिल्या मॅच मध्ये 47 धावांची इनिंग साकारली होती. मात्र या मॅच मध्ये 48 धावा. इथे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 7. पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा आलेल्या आहेत. सुकापूर 40+ संघाडी, उद्या अडिवली 40+ आणि मानपाडा 40+ पहिल्याच मॅच मध्ये 4:30 ला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं लक्षात घ्या. मानपाडा आणि अडिवली. चांगला बॉल होता. चेरअप केल्यानंतरच खेळाडूंचा प्रोत्साहन वाढतो. प्रकाश इथे चेंडू उंच गेलाय. जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. प्रकाशच्या विरोधात षटकार आपण पाहतोय अमरच्या बॅटमधून. मगाशी उल्लेख केला अमरने या स्पर्धेत जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत केलेली.
धावसंख्या 13. टू गो. मिड ऑफ. चांगली फिल्डिंग आहे. दोन धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या 15. 85चं चेस. 15 झाल्या. 70 अजूनही करायच्यात 19 बॉल मध्ये. एक धाव इथे मिळाले. धावसंख्या 16. वाऊंजे संघाच्या 15 होत्या. सुकापूरच्या 16 आहेत. सुकापूर सध्या पुढे मात्र 18 बॉल 69. चला 18 बॉल 69 ची अजूनही गरज आहे. 15 मिनिटात 3 षटकं टाकायचे रमेश सर. बरोबर तुम्ही सांगतायत. 3 वाजून 1 मिनिट झालाय. चला ऋषी आले बॉलिंग करण्यासाठी. ऋषी बऱ्याच वेळा फास्ट वन गोलंदाजी करतात. 3 ते 4 मिनिटात ते षटक टाकतात. बघायचे आता ऋषी 3 का 4 मिनिटात षटक टाकतायत का या मॅच मध्ये. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगली आहे. एक धाव मिळाली. 17 धावा. संदीप स्ट्राईक एंडला आले. डावखेळाचे बॅटर गोलंदाज ऋषी. चांगली गोलंदाजी ऋषीच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग करत असताना ऋषी. जबरदस्त जबरदस्त बॉलिंग. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. 1567 धावांची गरज. शेवटची मॅच. परेश पाटील यांच्याकडनं झेल सुटलेला आहे. झेल थोडासा कठीण होता. एकच धाव धावलेत. घेतील मग अशी 2 घेतल्या धावा. आता 13 बॉल 64 ची गरज. वाऊंजे 40+ संघाने जबरदस्त बॅटिंग केली. 84 धावांचा डोंगर. सुकापूर 40+ संघासमोर टार्गेट भरपूर मोठं आलं. चला ऋषीने 3 मिनिटात षटक फेकलेले. 4 मिनिटात 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला चला फिल्डिंग लावून घ्या वाऊंजे टीम. बरोबर 4 मिनिटात हे षटक फेकलेले.
चला चला मुसीम आले का? मुसीम आले बॉलिंग करण्यासाठी. चला चला घाई करा. 12 बॉल 63. पहिल्या बॉलवरती सिंगल. मुसीम आले बॉलिंग करण्यासाठी. 11 बॉलमध्ये 62 करायचे आहेत. क्या बात आहे. काय प्रयत्न होते. डॉट बॉल. जबरदस्त एफर्ट होते. 10 चेंडू 62 ची गरज. आव्हान थोडंसं कठीण झालंय त्या सुकापूर 40+ साठी. एकच धाव. लेफ्टी रायटी बॅटर आहे. 9 चेंडू मध्ये 61. मुसीम सुद्धा विकेटच्या शोधात आहे. गॅप मध्ये फटका आहे. बॉल सीमा पार. चौकार. 28 धावा झालेत. 8 बॉल मध्ये 57 करायचे आहेत. शेवटचा बॉल. चला शेवटची 5 मिनिटं राहिली आहेत 7 बॉल साठी. मुसीमच्या स्पेलचा शेवटचा बॉल. चौकार आहे. रमेश सर एक फिल्डर चेंज केले त्यांनी. फिल्डिंग साठी फक्त. चला चला सुरू करा. परेश पटेल आले का बॉलिंगला? क्या बात आहे. पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर. अमरच्या बॅट मधून आलाय सिक्सर.
फक्त औपचारिकता उरल्या तिथून 4 बॉलमध्ये 46 तर होणार नाहीये. हा सिंगल आहे. पण अमरने या स्पर्धेत जबरदस्त बॅटिंग केली. पहिल्या मॅच मध्ये 47, दुसऱ्या मॅच मध्ये 4, या मॅच मध्ये 25. क्या बात आहे बघा. परेश पाटील यांना विकेट मिळाली बघा संदीपची. चला बॅटर पाठवा लवकर, 2 मिनिटं उरलेत. क्या बात आहे, क्या बात आहे बघा. परेश पाटील यांना विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय. रतन आलेत. शेवटचे 2 बॉल. हा फर्स्ट स्लिप बघा. कॅप्टन आहेत का फर्स्ट स्लिपला? रमेश सर बघा 13 मिनिटात 23 बॉल टाकलेत. शेवटचा बॉल आहे, त्यामुळे वावजे 40+ संघाचं कौतुक. आणि याबरोबरच वावजे 40+ संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. सुपर 4 मध्ये पोहोचणारा तिसरा संघ. पहिला संघ दिवा